रूप पाहता लोचनी
शुद्ध बीजा पोटी 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 शुद्ध बीजा पोटी
विठ्ठल 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 हरी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुख्यामृताची वाणी देवदेवाची कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देवदेवाची कारणी शुद्ध बीजा पुढे आहेत. मला संख्या नाही सांगायची, पुढे जायचंय. जगद्गुरु तुकोबरांच्या अभंग गाथ्यामध्ये 4092 अभंग आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहे. हे एवढंच नाही, लईच आहे बरं का. मी काय सांगतो याचं कारण आहे बरं. ऐकले का नाही ना? तसं होऊ शकत. हात काढा. तसं होऊ शकत नाही. कसं होऊ शकत नाही का? मी माऊलींची ओवी सांगतो बरं का. ना तरी अंधकाराची वाणी सूर्यो जैसा न देखे स्वप्नी अमृत नायके जे कानी मृत्यू कथा. असं आहे बरे संत वाङ्मय. तसं संत वाङ्मय आहे. नामदेव महाराज सांगतात एक तरी ओवी नाही संपूर्ण ज्ञानेश्वरी समजली चालेल. समजली तर चांगलीच गोष्ट आहे. आता इथं व्यवहार कुणाला समजाना, संपूर्ण ज्ञानेश्वरी कधी समजायची? हो, ही साधी गोष्ट नाही हो समजणं. हो, आमचे ऋषिकेश महाराज उत्कृष्ट मृदंग वाजवतात आणि हे मी बोलतोय हे विशेष आहे. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य पांडुरंग महाराज वैद्य यांच्याकडे 8 वर्ष क्लास केला. 7 ते 8 वर्ष बरं का. उत्कृष्ट मृदुंग वाजवत आहेत, सुंदर गात आहेत. काय चाल म्हटली, खरंच चाल म्हटली. आणि सर्वात महत्वाचं ज्यांनी सुरुवात केली त्यांच्याकरता आपण टाळ्या वाजवू. मी खोटी स्तुती करत नाही. काय सुंदर ते ध्यान. तुका म्हणे माझी ह्याची सर्व सुख. असं वाटलं कीर्तन न करता यांचेच 2-4 अभंग ऐकत राहावं. खरं आहे बरं का. अजून थोडा अभंग सोडून बोलतो. आपलं एक खुडूस गाव आहे ना, हे साधं गाव नाही बरं का. नाव असू द्या खुडूस, पण माणसं खडूस नाही. तुम्ही म्हणसाल तुम्हाला काय अनुभव बोलेल ना एखादा.
मी कधीच तुम्हाला पाहिलं नाही. मला वाटतं 25 ते 30 वर्षापूर्वी इथं कुठंतरी मी कीर्तन केलं होतं आणि माझी स्मरणशक्ती चांगली आहे. तेव्हा एवढं काही डेव्हलप झालं नव्हतं. हो, मी कशा करता बोलतोय हे विषयाला धरून बोलतोय. हो, संत वाङ्मय अगाध आहे, अलौकिक आहे. काही एक ओवी घ्या, काही काय नका घटपट तट. क्षेत्र क्षेत्रज्ञ प्रकृती पुरुष ज्ञान ज्ञाता ध्यान ध्येय ध्याता त्रिपुटी पूर्व पक्ष उत्तर पक्ष कारण जग निवृत्ती आनंदाची प्राप्ती प्रथमांश कोणता द्वितीयांश कोणता. मला वाटते मीच सांगत असेल विचार सागर नाही का. मी काय बोलतोय हे तुमच्या पुढे त्याचं कारण आहे. साधू संतांनी समाजाच्या उद्धाराकरता सोपं करून दिलं आणि विद्वान लोकांनी ते अवघड केलं. बरोबर आहे. मी एक तुम्हाला सहज प्रश्न करतो. पहिलीतला शिक्षक, लक्षात घ्या, थोडक्यात सांगतो. पहिलीतला शिक्षक, 10वीतला शिक्षक, 12वीतला शिक्षक. शिक्षक म्हणून त्याला सर म्हणू. आता 10वीच्या पुढे सर. कळलं का नाही? कुठं कळलं सर? पहिलीतला शिक्षक, 10वीतला शिक्षक, त्याच्या पुढचे सर, प्रोफेसर. मी एकच प्रश्न करतो पुढे जातो. पहिलीतल्या मुलाला शिकवणं अवघड आहे का 12वीतल्या मुलाला शिकवणं अवघड आहे? खरं बोलायचं, पहिलीतल्या मुलाला शिकवणं अवघड आहे. का अवघड आहे याच्या कारणात जायचं नाही. मी प्रमाणाने तुम्हाला सांगतो. तुकोबरांच्या आर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी. वेगवेगळ्या जातीतले, वेगवेगळ्या धर्मातले, वेगवेगळ्या भाषेतले, स्त्री असो पुरुष असो, 18 पगड जातीतले सगळे, या सगळ्या करता ज्ञानेश्वर महाराजांनी सोपं करून दिलं. कोण म्हणतो ज्ञानेश्वरी अवघड आहे? नाही, ज्ञानेश्वरी अवघड. कशाला अवघड करतील माऊली? सहज बोलतो बरं का. 1 तास बोलणार आहे आणि पाऊस येणारच नाही. टेन्शन घेऊ नका. कोण बाबा बरोबर आहे ना? ज्ञानेश्वरी अवघड आहे. ज्ञानेश्वरीला जर अवघड म्हटलं तर विनाकारण माऊलींना दोष दिल्यासारखा आहे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट. बरोबर आहे ना? माऊलींनी सोपं करून दिलेलं आहे. एखादा म्हणेल मग समजत का नाही? समजून घेण्याकरता थोडीशी आपली उंची वाढवावी हे निश्चित आहे. आणि म्हणून मी हे का सांगतोय, हजारो अभंगापैकी हा एक अभंग आहे. अगदी सरळ 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 त्याचा अर्थ आहे आणि त्याची भूमिका मी तुम्हाला सांगतो. शुद्ध बीजापोटी अभंगात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीज असेल तर फळं कशी आहेत? रसाळ आणि गोमटी. काही लोकांनी तुकोबारायांना प्रश्न केला. आता चिंतन लक्षात घ्या. काही लोकांनी तुकोबारायांना प्रश्न केला, आम्ही शेतकरी आहोत, आम्ही सगळं पिकवतोय करतोय, आम्हाला काही हे कळत नाही का? माझा मुद्दा लक्षात घ्या. बीज चांगला असेल तर फळं चांगली, हे कुणाला कळत नाही, तुम्ही का सांगता? असा प्रश्न केल्यानंतर तुकोबारायांनी चिंतनाला प्रारंभ केला. ते चिंतन असं आहे. आता लक्ष द्या. 2 वर्ग आहे समाजामध्ये. एक अभक्ताचा वर्ग आणि एक भक्ताचा वर्ग. अभक्त कुणाला म्हणतात? जास्त त्याच्या व्याख्या करायच्या नाही. हरिपाठामध्ये प्रमाण आहे. नाही ज्याशी भक्ती तो पतिता भक्त. तो पतित आहे, तो अभक्त आहे, तो नास्तिक आहे. कोण? ज्याच्या ठिकाणी भक्ती नाही तो. आता एखादा म्हणेल कोणती भक्ती करायची, कशी भक्ती करायची, हे विषय वेगळे आहे. 2-3 वाक्यामध्ये सांगतो. भक्तीचे 9 प्रकार. आपण त्याला काय म्हणतो? नवविधा भक्ती, श्रवणम कीर्तनम वगैरे. अजून भक्तीच्या वेगवेगळ्या लक्षणा
माऊलींपासून निळोबरायापर्यंत सर्व संतांनी सांगितलेले आहे. त्यापैकी तुमच्या पाठातला अभंग सांगतो. हेची थोर भक्ती आवडते देवा. त्याचा अन्वय घ्या. आता अन्वय करायचा म्हणून करायचा नाही, होत असेल तर. कशाचा अन्वय करायला लागले? अगदी गोड चिंतन आहे महाराज. सांगतो ना मी तुम्हाला. 9 भक्तीचे प्रकार. पुढे चला. कशाला भक्ती म्हणतात तुमच्याही लक्षात येईल. तुमच्या त्या अभंगातलं एक प्रमाण तर नक्की पाठ आहे, ठेविले अनंते. मी असं सरळ सरळ सांगतो तुम्हाला. इथे लक्षात. कोणती भक्ती देवाला आवडते? याची थोर भक्ती आवडते देवा. आता हे सगळीकडे लावा. तुमच्या लक्षात आला असेल. संकल्पावी माया संसाराची, हीच भक्ती देवाला आवडते. अजून ठेविले अनंते तैसेची राहावे, हे चित्वर भक्ती आवडते देवा. चित्ते असो द्यावे समाधान, हे चित्वर भक्ती आवडते देवा. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, हा विषय थोडा बाजूला करा. भोगने ते फळ संचिताचे, हे चित्वर भक्ती आवडते देवा. तुका मने घालू तयावरी भार, हे चित्वर भक्ती आवडते देवा. वाहू हा संसार देवा पायी, हे चित्वर भक्ती आवडते देवा. कळलं का नाही? अहो कळायलाच पाहिजे. काय अवघड आहे? त्याचा अर्थही लक्षात घ्या. ठेविले अनंते, जसं देवाने ठेवले तसं राहायचं. हे सुद्धा काय आहे? हा भक्तीच आहे. बाबा हुशार आहे. बरोबर आहे. संकल्पावी माया संसाराची, माया संकल्पित करायची म्हणजे काय? मायेच्या बाजूला जायचे. संकल्पित करणे म्हणजे काय? अर्थ सांगावा लागेल बुवा, तसं जमणार नाही. इकडं आलं तिकडे गेलं तसं. संकल्पावी माया संसाराची याचा अर्थ काय? अगदी सरळ सांगतो, साध. पंगत देणारा काय करतो? पाणी सोडतो. म्हणजे काय सोडतो? संकल्प सोडतो. संकल्प सोडणे म्हणजे काय? मी जे केलंय, मी जे दिलंय, आता त्याच्यावर माझी मालकी राहिली नाही. बरोबर आहे. संकल्पावी. बस जसं देवाने ठेवले तसं राहायचंय. मी का सांगतोय लक्षात घ्या बरं का. हा तरच जीवन सुखी होत आहे, नाही तर होत नाही तसं जीवन सुखी. मला वेगवेगळे दृष्टांत सांगून तुमची वेळ घ्यायची नाही, माझी घालवायची नाही. हा माणसं दुःखी आहेत. का दुःखी आहे? जसं आपल्या कर्माने आपल्या प्रारब्धात आहे ते भोगण्याकरता त्याच्या वृत्तीची अनुकूलता नाही. बरोबर आहे ना? तुकोबारायांच्या प्रमाणाचा काय अर्थ आहे? बरे झाले देवा म्हणजे काय बरं वाटलं का त्यांना? नाही हो. दुःख तर आहे पण बरे झाले देवा. आता ठीक आहे, माझ्या प्रारब्धामध्ये, आता प्रारब्धाचे सुद्धा प्रकार आहे. इच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध, आयुष्यभावी प्रारब्ध. इच्छा प्रारब्ध टाळता येते. बरोबर आहे ना महाराज? इच्छा प्रारब्ध म्हणजे इच्छा झाली. उदाहरण सांगतो, भजी खाण्याची इच्छा झाली पण दुसरं मन म्हणते नको बाबा, खाल्ली तर पोट बिघडेल. टाळता येते. नीट ऐका. इच्छा प्रारब्ध. परेच्छा प्रारब्ध, त्याची इच्छा नाही पण मित्राच्या सांगण्याहून चहा प्यायला तयार झाला डायबिटीस असताना. कोणतं प्रारब्ध? टाळता येतं ना. इच्छा प्रारब्ध टाळता येतं, परीक्षा प्रारब्ध टाळता येतं. फक्त एकच प्रारब्ध टाळता येत नाही. त्या प्रारब्धाचं नाव आहे आयुष्यभावी प्रारब्ध. पंचदशिकार वर्णन करतात. आयुष्यभावी भावाना नाही बदली करता येत. मग लई मोठी उदाहरणं आहेत. त्यापैकी एकच प्रमाण सांगतो. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, कर्मे श्रीराम वनवासा गेला. बरोबर आहे. वियोग घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी, पर्येसी गवारा सादर, पर्येसी गवारा, पर्येसी गवारा.
बाकीच्यांच्या कुणाच्या येणार नाही. हा अभंग कोणता सोडवता नाही का. पण मी का सांगतोय, आताच्या काळात हो अजिबात खेद करायचा नाही. बरोबर आहे ना. श्रीमद भगवद्गीतेतला सिद्धांत आहे, जो हुआ वो अच्छे के लिए हुआ, जो हो रहा है वो भी अच्छे के लिए हो रहा है, और जो होगा वो भी अच्छे के लिए होगा. याचा अर्थ आहे. चला मला तेवढे अर्थ नाही सांगायचे. ही एक भक्ती आहे. हो नामस्मरण करणं ही तर भक्तीच आहे. वारकरी संप्रदायाचे नियम पाळणं ही सुद्धा काय आहे, भक्तीच आहे. महाराज तुमच्या करता सांगतो, मृदुंग वाजवणं, कीर्तनामध्ये भजनामध्ये मृदुंगाची साथ करणं ही सुद्धा एक भक्तीच आहे. काल परवाच मी आमच्या परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी पांडुरंग महाराज वैद्य यांच्या क्लासच्या वर्धापन दिनानिमित्त हे बोललो. बरं का. मृदुंग वाजवणं ही सुद्धा काय आहे, भक्ती आहे. टाळ वाजवणं ही सुद्धा काय आहे, भक्ती आहे. चला ठेवले अनंते भक्तीच आहे ना. या सिद्धांतावर मी जोर का देतोय, खेद करायचा नाही, अजिबात खेद करायचा नाही. नलगे रुसावे आणि का बहुता आपुल्या संचिता वाचोनिया. चला ही भक्ती. मी त्याचा थोडस या विषयाचं जास्त स्पष्टीकरण केलं आणि म्हणून हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. भक्ती करतो या प्रकाराने, समजलं ना. या प्रकाराने म्हणजे नवविधा भक्ती, किंवा आता मी ह्याची थोडं भक्ती आवडते देवा या अभंगाचं चिंतन सांगितलं त्याप्रमाणे, किंवा एक ओवी पण सांगतो, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा आनंदुरे आजी आनंदुरे प्रश्न पडायला लागलाय. आता मला त्याच्या व्याख्या नाही सांगायच्या, आळंदीत असल्यावर सांगत असतो विठाला विठाला. ही भक्ती अशी. आता या बघा, या सर्व भक्तीच्या प्रकारापैकी कोणती एक भक्ती जो करेल तो भक्त, आणि याच्यातलं कशाचाच काही संबंध नाही त्याचं नाव अभक्त. असे दोन वर्ग आहेत, एक भक्ताचा आणि एक अभक्ताचा. पुढे जाऊ आपण आता. पण भक्त म्हणून जे जन्माला येतात, पहिली भाषा, भक्त म्हणून जगत उद्धारार्थ जे अवतरित होतात, निवृत्तीनाथ महाराजांपासून तर निळोबरायापर्यंत सगळी संत मालिका लक्षात घ्या बरं. हो, आज प्रत्येकाला वाटतंय आपला मुलगा महाराज व्हावा, आपला मुलगा महाराजांसारखा मृदंग वादक व्हावा, आपला मुलगा आमचे एवढे सुंदर गायक आहे त्यांच्यासारखं गाता यावं वाटतंय. आता या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतो. वाटतंय, पण नुसतं वाटून जमतंय का? बरोबर पाट्या वाटता का नाही? यांनाही सांगावं लागेल ना. वाटलं म्हणे आम्ही, तसं जमतंय का? तसं नाही ना. बांगड्यावर करावं लागल, त्या पाट्या धुवावं लागल, त्याच्यात टाकावं लागल, वाटावं लागल, खाली सांडून द्यायचं नाही. नुसतं वाटून उपयोग नाही. ऐकायला बरं वाटतं नाही का? एखाद्याचं सुंदर व्याख्यान ऐकलं, वा वा, आपल्यालाही असं आलं पाहिजे. एखादा वारकरी इथून जाताना पाहिला, आपल्यालाही वाटतं आपणही वारकरी झालं पाहिजे.
एखाद्या मुलीने चांगला प्रपंच केला, तुमच्या करता सांगतो, हा, दोन्ही घरी दिवा लावला, कळलं, माहेरी पण आणि सासरी पण, बरोबर आहे. एखाद्या आताच्याही मुलीला वाटतं आपलाही संसार असा झाला पाहिजे. मी कशा करता बोलतो, वाटतंय, हा समजून घ्या जरा, वाटतंय, पण वाटून उपयोग नाही. एवढा सुंदर मृदंग वाजवण्याकरता काय मेहनत करावी लागते हे जरा बघा. गाण्यातल्या एवढ्या सुंदर छान जागा काढण्याकरता किती रियाज करावा लागतो हे मला माहिती आहे. हा, आणि तुमच्या करताही सांगतो, कीर्तन ऐकण्याकरता बुद्धी कशी स्थिर करावी लागते कीर्तन ऐकताना, ती तुमचं तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे ना. हो, मी कशा करता बोलतोय, तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त. पुढे जाऊ, भक्त आणि अभक्त. सिद्धांत सांगतो ना, नुसतं शुद्ध बीज असून चालत नाही. जे बीज ज्या भूमीत पेरायचे त्या भूमीची सुद्धा बाबा काय करावी लागते, मशागत करावी लागते. हा, मशागतीला सुरुवात कुठून होते, उन्हाळ्यामध्ये. पहिली काय, नांगरणी. आता ते सगळं तुम्हाला माहिती. आणि नंतर मग मृग नक्षत्राची वाट बघायची. हा, नक्षत्र बर का, पाऊस वेगळा नक्षत्र वेगळं. 10 मेला पाऊस सुरू झालाय, अजून थांबला नाही. बरोबर आहे ना, आपण खेळीमिळीत बोलतोय. कधी पाऊस सुरू झाला, 10 मेला, पक्क मला माहिती आहे. श्री ज्ञानोबरायांच्या 750व्या जन्मोत्सवानिमित्त मोठा सोहळा झाला आळंदीला. मी पण त्याच्यात कीर्तन केलं एक, आलं नियमाने म्हणून. आणि ते सांगायचं म्हणून नाही सांगत. 3 तारखेला सुरू झाला बरं का, सप्तशताब्दी महोत्सव 750वा. आणि 10 तारीख झाली, जे पाऊस सुरू झाला अजून चालूच आहे. आता खरं सांगा, आता काय बोलू तुम्हाला. 3 ऋतू आहेत, बरोबर आहे ना. उन्हाळा, हा बरोबर आहे, पावसाळा, नंतर काय, हिवाळा. हे सुद्धा ध्यानात ठेवावं लागतं बरं का. कितीतरी माणसं आता त्यांना विचारा कोणता वार आहे, सांगता येणार नाही आज. खोटं आहे का माझं. एखाद्याला विचारा तारीख किती, आता ते बघून सांगल. मोबाईलचे सुद्धा उपकार झालेत बरं का आता. चुकीचं आहे, बरोबर आहे, बरोबरच आहे. पेन मागितलं तर पेन कुणाकडे मिळाना, माझ्याकडेच नाही. म्हणजे असतो पण आज नाही. ज्याच्याकडे पेन येतो खरा, खरा म्हणजे बाकीचे खोट्या, म्हणजे सगळं इचकटलं हो. मी हे सांगतोय तुम्हाला. हा, 6 महिने झाले अजून थंडी पडलीच नाही. ज्या दिवशी थंडी पडल समजायचं आता ती थंडी आता पडतीये का डिसेंबरात पडतीये का नोव्हेंबर तर सुरूच होईल. आता सगळा अवमेळच झाला. विठाला विठाला. मी कशा करता बोलतोय, सहज तुम्हाला सांगतोय बरं. चांगली गोष्ट आहे बरं. शेतीचं चाललं होतं नाही का, पेरणी मृग नक्षत्रात. आता मृग नक्षत्रात पाऊसच पडत नाही, आणि कधी पडतो तर कधी सुरू होतो. सगळं गेलं बरं का. काय गेलं याच्यावरही अभंग आहे, याच्यावरही प्रमाण आहे. ऐका कलीचे बस. तर शुद्ध बीजापोटी हा विषय चाललेला आहे आपला. अगदी अभंग शाळेत होता आपल्याला, मराठी अभंग. हा, 2रीला 3रीला जे 80, 81, 82 साली असतील त्यांच्या लक्षात येईल मराठी शाळेमध्ये. हा, बीज शुद्ध आहे, पण नुसतं बीज शुद्ध असून उपयोग नाही. ज्या भूमीत पेरायचे ती भूमी सुद्धा तशी पाहिजे, तशी मशागत केली पाहिजे. याचा लक्षार्थ मी सांगतो, मला वाटतं तुमच्या लक्षातही आला असेल. आपण शेतकरी आहोत. शेती विकत घेताना कशी घेतो, सुपीक, बरोबर आहे ना बाबा. सुपीक, काळी भोर, तुडुंब पाणी पाहिजे 12 महिने त्या विहिरीमध्ये. बांधावून कटकटी नको, शेजारी कोण आहे पाजारी कोण, बरोबर आहे ना. अशी शेती आपण घेतो. काय घेतो, कारण आपल्याला त्याच्यामधून काय काढायचे, पीक काढायचे. तशी शेती पाहिजे.
आता बी कसं पाहिजे आणि शेती कशी पाहिजे याचा लक्षार्थ मी सांगणार आहे तुम्हाला आपल्या नियोजित वेळेमध्ये. आमच्या माता भगिनींकरता मी बोलून गेलो बर का. काय बोलून गेलो? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दोन्ही घरी दिवा लावते. माहेरी पण आणि सासरी पण. हो, ज्या घरातून आली आणि ज्या घरात दिली, हो, शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्यभावी प्रारब्ध वशात जेव्हा तिचा मृत्यू होतो, माझी भाषा नीट आहे का? हा, सासरचे तर रडतीलच रडतील, पण माहेरची सुद्धा रडतात. हो, पोरीने नाव काढलं. दोन्ही कुळाचा काय केला? उद्धार केला. बरे साधी सोपी गोष्ट आहे का हो? लग्न झाल्यापासून तर पार शेवटपर्यंत आता हे म्हाताऱ्या कोताऱ्या बसल्यात ना, साधी गोष्ट नाही हो. आताच दिवाळी झाली, माहेरची आठवण येते, पण काही कारणाने नाही जाता येत काहींना. काहींना सासुरवास सहन करावा लागतो, काहींना जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीत राहावं लागतं. अनंत अडचणी घरामध्ये आहे सासरी बर का. तरी पण सासरी आई वडिलाचं नाव राखण्याकरता नीट राहावं लागतंय. झाकली मूठ, बरोबर बोलतोय ना? काही तर अशा आहेत, हा, माहेरी गेल्यानंतर जरी वडिलांनी विचारलं, जरी भावाने विचारलं, बरं आहे का ग तुझं, तर सांगतात बरं आहे दादा. का? मूठ कळली का? सांगायचं नाही, आपली व्यथा आपल्यात ठेवायची आहे. आता हे पहिलं होतं बरं का, कळलं तुम्हाला? आता तसं नाही. आता ते लाईव्ह चालू आहे म्हणून मी बोलत नाही, ते नव्हतं पाहिजे मग बोललो असतो. आईशी किती बोलायचं मुलीनी? आताच्या मुली 2-2 तास, 1-1 तास बोलू नये असं नाही. स्वयंपाक करताना फोन, बरोबर आहे का नाही? कपडे धुताना फोन, तू काय खाल्लं, हे कुठे गेले, काय करायचंय तुला? खरंय का खोटंय? फोनवर जर बोलत असतील तर तुम्ही त्यांना अंकुश लावा. हा, थोडंफार बोललं पाहिजे. आता हे काही अध्यात्मातलं नाही, पण हे खरं आहे ना. हा, कशा करता सांगतोय मी, ही लक्षात घ्या. हो, दोन्हीही घरची मर्यादा सांभाळते, तिला कुलवधू म्हणतात. वधू आहे ना, दोन्ही घरची. मी कशा करता बोलतोय तर अशा प्रकारचं हे चिंतन आहे, सहन करणे, तितिक्षा, दोन्ही उद्धार तसा होत नाही हो, कडाला न्यावं लागते. कडाला नेणे. तुमच्यासारखे लोक काय म्हणतात, संसार काय झाला, चांगला झाला. जसं माऊलींनी सांगितलं, आजी संसार सुफळ झाला. मी कोणत्या विषयावर बोलतोय? बीज आणि जमीन. कुलवधू कोणाला म्हणतात? बरं का, विठ्ठला जमीन आणि बीज. मी तुम्हाला मार्मिक सांगतो, बिघाड जो होतो ना, एक चांगलं आणि एक खराब असून उपयोग नाही. पहिले सरळ सांगतो, मग प्रमाण सांगतो. दोन्ही पण सारखे पाहिजेत. बरोबर आहे ना बाबा? या ना अभंगामध्ये शेती चांगली पाहिजे आणि जे बीज पेरायचं आहे ते बीज सुद्धा काय पाहिजे, तसंच पाहिजे. आणि मग बाकीचे उपांग आहेत, मशागत करणं, खत टाकणं, पाणी, याचा लक्षार्थात येतो मी बरं का. विठाला दृष्टांत तुम्हाला समजलेला आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी दोन्ही. आता जाऊ द्या, सांगतो स्पष्ट. आता आपण लग्न ठरवताना मुलाचं मुलीचं काय पाहतो बाबा? काय पाहतो? पत्रिका पाहतो. म्हणजे सगळं चालत त्याच्यामध्ये 12 गुण, 24 गुण, 36 गुण, काय असेल ते.
भावकी कुठली, नातेवाईक कुठले, सगळे सोयरे कुठले आहे, काय गुण, काय नक्षत्र, काय काय सगळंच पाहतो ना. रास कोणती, कोणत्या वारी, कोणत्या, सगळं पाहतो. का पाहतो? पुढे दोघांचंही चांगलं व्हावं म्हणून. हा, आता लग्नच ठरत नाही, लग्न ठरण्याकरता मधल्याला खालून देतात. आता काय बोलू कीर्तनात, तसं नाही करायचं. जमलं तर जमलं, नाही जमलं तर तसं नाही. अहो म्हणले पुढचं पुढं, पुढचं पुढं, पुढचं पुढं नाही. पुढं काय होतं ते, पुढे अवघड यमदंड. हो, हे काय सांगतो मी, सगळं जुळवावं लागतं. अजून तुमच्याकरता सांगतो बरं का. हा, तुम्ही म्हणा, कोणी म्हणा, जर सुंदर मृदुंग वाजवित असाल तर ते श्रेय तुमचं जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या गुरुचं आहे. हा, एखादा मुलगा जर हरिभक्त निघाला तर तुमच्यासारखी माणसं विचारतात याची आई कोण आहे, बरोबर आहे ना, याचे वडील कोण आहे. मग चांगला मुलगा निघाल्यानंतर जर त्याचं श्रेय आई वडिलाकडे जात असेल बाबा, तर एखादा रस्त्याने झुलत झुलत चालणारा निघाला, कळलं का नाही, थोडं इकडं बोललो मुद्दाम. एखादा जर चुकीचा जर जन्माला आला तर त्याचं श्रेय कुणाकडे, बरोबर, त्याच्याकडे. वा, मान्य करावंच लागेल. काय, चांगल्याचं श्रेय तुमच्याकडं आणि चुकीचं निघाल्यावर म्हणायचं त्याचं प्रारब्ध. असं कसं जमल? का तुकोबरायांनी हा अभंग केला त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. सुसंस्कृत घराण्यातली जर माता असेल तर ती आपला प्रपंच सुसंस्कृत होण्याकरता, माझी भाषा लक्षात घ्या, आचार विचार संपन्न पिढी जन्माला घालण्याकरता हाडाची काढ करेल, बरोबर आहे ना. एखाद्या वेळेस परिस्थिती इकडं तिकडं जाऊ द्या, पण मुलांना संस्कारित केल्याशिवाय राहणार नाही. लय मोठ्याची उदाहरणं सांगेल मी तुम्हाला. कशा करता बोलतोय, बीज आणि जमीन. तुकोबारांनी फार गोड उदाहरण दिलेलं आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. सर्वसामान्याचं उदाहरण देत नाही. चला या शास्त्राकडे आता. काय सांगतंय शास्त्र, शेकडो उदाहरण आहे. त्यापैकी एक उदाहरण वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे ज्ञानोबा आहे, त्यांचं मी तुमच्या पुढे मांडतो. हो, ज्ञानेश्वर महाराजांची माता कोण, रुक्मिणी आईसाहेब, बरोबर आहे ना. आणि ज्ञानेश्वर महाराजांचे पिता म्हणजे निवृत्तीनाथ घ्या, सोपान काका घ्या, ही सगळी नावं बरं का, समजून घ्या. ज्ञानेश्वर महाराजांची माता रुक्मिणी आईसाहेब आणि पिता विठ्ठलपंत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार, ब्रह्मसोपान तो झाला आदिशक्ती. हो, काय यांनी विचार केला, या कलियुगामध्ये, या मृत्यू लोकामध्ये कोणाच्या पोटी आपण जन्म घ्यायचा हा विचार करीत असताना इतकं पवित्र दाम्पत्य, बर का, पवित्र बोलतोय बर का मी, हो, दुसरं कुठं दिसलंच नसेल ज्ञानोबरांना. ज्ञानेश्वरी ज्यांनी केली, अमृतानुभव ज्यांनी केला, वारकरी संप्रदायाचा पाया रचला, रेडा बोलवला, भिंत चालवली, सगळंच काही चरित्र आहे. ती चरित्राने मला सांगायचे. हो हो, मी हिऱ्याची उपमा दिली तर ती सुद्धा पुरी पडणार नाही माऊलींना, बरोबर आहे ना बाबा. हिरा ठेविता, हिऱ्याची उपमा पुरी पडणार नाही, कल्पतरूची उपमा पुरी पडणार नाही, कशाचीच उपमा पुरी पडणार नाही. अशा महान विभूतींनी विचार केला असेल कुठे जन्म घ्यायचा. हो, आणि म्हणून सारा महाराष्ट्र पाहिला असेल. थोडक्यात सांगतोय, सगळी कुळं पाहिली असतील. शुद्ध कुळ ज्ञानेश्वर महाराजांना, निवृत्तीनाथ महाराजांना जे दिसलं ते विठ्ठलपंत रुक्मिणी आई साहेबांचं. बघा ना मी काय बोलतो ते. विठ्ठलपंत म्हणजे कडकडीत वैराग्य,
दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा. आणि रुक्मिणी आई साहेब, मला चरित्र नाही सांगायचं, फक्त सिद्धांत सांगायचा आहे. सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. कुणी? म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या आईने. महाराज बोलता सुद्धा येत नाही, डोळे भरून येतात. विठ्ठल पंतांनी, नीट ऐका, विठ्ठल पंतांनी गृहस्थ आश्रमातून संन्यास आश्रम घेतल्यानंतर इतके वर्ष पतीशिवाय व्रतस्थ राहणं ही काही साधी गोष्ट आहे का? महाराज बरोबर आहे ना, व्रतस्थ. हो, याच्यावर सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये ओव्या आहेत, गुरुची सेवा या विषयावर. किती व्रतस्थ राहिले असतील, किती नियमात राहिले असतील, कसं राहिले असतील, त्या तपश्चर्येचं फळ, त्या अनुष्ठानाचं फळ म्हणून ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज त्यांच्या पोटाला आले. मी बोलता बोलता बोलून गेलो. प्रत्येकाला वाटतं हरिभक्त जन्माला यावा, समाजसेवक जन्माला यावा. सुरुवात आपल्यापासून करावी लागते. प्रारब्ध जरी असलं तरी संस्कार लावणं हे कुणाचं काम आहे? आपलं काम आहे. एक प्रमाण सांगतो महाराज, तुम्ही अभ्यासू आहात. आळंदीला नियम आहे, गुरुवारी तो अभंग म्हणायचा. महाराजांनी कोणाला धन्यता दिली? म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. कुशी म्हणजे काय कळलं असेल तुम्हाला? म्हणे धन्य धन्य जयाची कुशी, त्यांना धन्यता दिली. बाकीची प्रमाण तुम्हाला माहिती आहे. धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. हे कुळ रुक्मिणी आई साहेबांचं आणि विठ्ठलपंत म्हणून हे अवतरित झाले त्यांच्या पोटी. आता पुढचं चरित्र मला सांगायचं नाही. चला या पुढे आता. तुकाराम महाराज बरोबर आहे ना, कोणाच्या पोटी अवतरित झाले? पित्याचं नाव काय? बोलोबा. हा, बोलोबा. आणि मातेचं नाव काय? कनकाई कुमार. कनकाई. हो, तुमचं भाग्य आहे बरं, महाराज आहे तिथं. काही ठिकाणी काहीच कळत नाही. विचारलं एखाला गाथा कुणी बुडवला, तो म्हणतो मला नाही माहित. हा, ते खरं तरी बोललं मला माहित नाही. आणि अशीच माणसं पुढं बसलेली असतात. इथं चांगले पुढं कुणी बसतच नाही. साधी गोष्ट आहे ना महाराज. गाथा कुणी बुडवला माहित पाहिजे का नको? कुणी बुडवला? तुम्ही सांगसाल, तुम्ही सांगसाल, तुम्ही सांगसाल. कुणी बुडवला सांगा की. रामेश्वर भट्टानी, बरोबर आहे का? हा, मंबाजीने. अवघड नाही, फक्त लक्ष नाही. बाकी काय? मंबाजीने नाही बुडवला आणि रामेश्वर भट्टानी सुद्धा बुडवला नाही. तुकोबरांनी स्वतःच्या हाताने इंद्रायणीत विसर्जित केला. खरं आहे का खोटं आहे महाराज? हा, खरं आहे. आता बुडवायला लावला हा विषय वेगळा आहे. पकवाजाला किती वाद आहे, किती घर आहेत तुम्हाला नाही सांगत. असं म्हणलं की ते आज माझं कीर्तन म्हणलं की बऱ्याच जणांना टेन्शन येतं. पण काय तुम्हाला काय टेन्शन काय झालं? काय अशी लाखात एक असतात तुमच्यासारखी. वादी कुठं लावायची? वरच्या वादीव का आतल्या वादीव? नंतर चेक करा. गठ्ठा हो आतल्या वादीव लावायचा, बरोबर आहे. आता वाजवायचं कसं? आता मी असं केलं म्हणजे समजून घ्या. म्हणजे बरोबर आहे. मी तर एक सांगतो तुम्हाला, पुढे नेतो विषय. कीर्तनासारखा आनंद कुठेच नाही. तो विषय नाही आजच्या अभंगाचा, फक्त प्रमाण सांगतो. समाधीचे सुख सांडा ओवाळू ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस. तुम्ही सांगितलं बरं का. बोलो बा
आणि कणकाई. काय कुंभार. बरोबर आहे ना? हो. तुकाराम महाराजासारखे संत त्या कुळामध्ये येण्याकरता, त्या माता पित्यांच्या पोटी येण्याकरता एका पिढीची पुण्याई नाही. 2-3 वाक्यामध्ये सांगतो, पुढे चलतो. तुकाराम महाराजापासून मागे जा 8 पिढ्या, विश्वंभर बाबा. बरोबर आहे ना? आणि तिथून पुढे तो भक्तीचा प्रवाह तुकोबरायापर्यंत आलेला. आणि म्हणून आता ते संशोधन सांगतोय तुम्हाला. म्हणून मंबाजीने विक्षेप करून सुद्धा तुकाराम महाराज विचारायला गेले, तुम्ही त्रास दिला, तुम्ही मला त्रास दिला, याचा तुम्हाला त्रास झाला का? कळते का काही? बरोबर ना बाबा? चरित्र तुम्हाला माहिती आहे हो. तुम्ही मला त्रास दिला, याचा तुम्हाला त्रास झाला का? कीर्तनाला आले नाही ना ते मंबाजी बुवा. कीर्तनाच्या रस्त्यामध्ये विक्षेप केला, काही काटे टाकले, फांद्या टाकल्या. आता नाही होत ते थोडस म्हणजे जळाजळी. गुण मान्य केला पाहिजे. का चुकतंय माझं? कुणी असू द्या, एखाद्याचं ज्ञान मान्य केलं पाहिजे. एखादा कर्तृत्ववान असेल, तो आपला मुलगा असला तरी त्याला आपण मान्यता दिली पाहिजे. आपली पत्नी जर आपली सेवा करीत असेल तर आपण त्या पत्नीला सुद्धा मानलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. पण स्वीकारण्याची ताकद नव्हती. मला चरित्र सांगायचं नाही. काय विक्षेप केला हो. तुकोबराय विचारायला गेले, म्हणले तुम्ही आम्हाला त्रास दिला, याचा तुम्हाला त्रास झाला का? त्रास घेऊ नका बरं, वाईट वाटून घेऊ नका. याचा अर्थ कळला का तुम्हाला? विश्वंभर बाबा पासून भक्तीचा प्रवाह 8व्या पिढीतले जगद्गुरु तुकाराम महाराज. हो, ही साधी गोष्ट नाही. आणि म्हणून आता पुढे पण तसंच, पुढे पण तसंच नाही. जे मागून आलं, महाराज बरोबर आहे ना, जे मागून आलं तेच पुढे असतं. आता थोडी मन सांगू का? जरा ऐकायला कडू आहे. ती मन सांगितल्याशिवाय तुम्हालाही पटायचं नाही. म्हणजे तुम्हाला नाही, काही लोकांना. बाप तैसा बेटा. बरोबर? पुढं तुम्ही बोला. हा, बाप तैसा. हा, असं बोलायला बंदी आहे ना. लगेच लाईक. महाराज बिघडला. आता मी जनावरात होतो, पण कोरोनापासून इकून टाकली. इकडे बोलतो. बरोबर आहे ना? मला कुठे जायचंय? अभंगात जायचंय. शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. हे शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, बरोबर आहे. शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. याला सुद्धा शुद्ध बीजा पोटी लागतो. म्हणजे मीच नाही, तुम्ही आहात. ठीक आहे. सोंग नाही करता येत. येते का सोंग करता? कशाच सोंग करता येत नाही. किती केस डाय केले तरी 2-5 दिवस नीट राहतात आणि बुडात पांढरे दिसतात. मला जास्त विनोद करायची सवय नाही. कळतंय किती
किती डाय केलं तरी बुडात थोडे पांढरे दिसतातच. सोंग नाही जमत. सांगू तुम्हाला महत्वाचं, ज्ञानाचं सोंग जमत नाही, भजनाचं सोंग जमत नाही, मृदुंग वादनाचं सोंग जमत नाही, अहो ऐकण्याचं सुद्धा सोंग जमत नाही. तुमच्या करताही सांगतो. कळत नसताना मांडोल व्हायची आणि कीर्तन झाल्यावर म्हणायचं बरोबर झालं. माफ करा. कळत नाही समजलं ना स्तब्ध राहा ना. म्हणजे सहज बोलतो बरं का, ते काढून टाका त्याच्यातून. तुम्हाला जर नाही समजलं ना तसं चेहऱ्यावर दाखवा. म्हणजे सांगणाऱ्याला सुद्धा समजलं पाहिजे याला समजलं नाही, आपण समजून सांगितलं पाहिजे. हा माझा मुद्दा आहे. त्याच्यात जे कळलं नाही कळलं काय असन ते जाऊ द्या. जाऊ पुढे. आता शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमती, फळे रसाळ गोमती. का बोलतोय? दीर्घ आहे ना. रसाळ रस व दीर्घाचं पण ज्ञान लागतं बरं गाताना. त्या समत बरोबर तिथं थांबलं पाहिजे. उतरणी झाली तरी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी उदाहरण तुकोबरायांचं दिलं. अजून एक उदाहरण सांगतो आणि पुढे चलतो. ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते छत्रपती शिवाजी महाराज. हो, त्यांची जयंती साऱ्या महाराष्ट्रात नाही, साऱ्या भारतात नाही, साऱ्या विश्वात साजरी होते. पण शिवाजी महाराजांना ज्या मातेने 9 महिने 9 दिवस आपल्या पवित्र अशा पोटात ठेवलं, कोण महत्वाचं? हा, शिवाजी महाराज तर महत्वाचे आहेच आहे, पण पहिले उपकार कोणाचे असतील तर ते आईसाहेबांचे आहेत. काय चुकीचं आहे? म्हणून माऊलींच्या ज्या ओव्या आहेत बरं का, पुळे शोधोनी दोन्ही, सगळा तिथं संबंध आहे. का तुकोबराय बोलले अनेक त्याचे सिद्धांत. आपली वेळ जवळजवळ संपत आलेली आहे. शुद्ध बीजा पोटी 3 उदाहरणं दिली. एक माऊलींचं, एक तुकाराम महाराजांचं आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांचं. नामदेव महाराजांचं घ्या, सावता महाराजांचं घ्या, सगळ्या संतांचं घ्या बरं. आणि म्हणून तुकोबरायांनी उत्तर दिलेलं आहे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आता आंब्याचं झाड बरोबर आहे. रत्नागिरी असेल, देवगड असेल, गावरान असेल, काय एका वाक्यातलं उदाहरण आहे. गावरान आंब्याला रत्नागिरी हापूस आंबे लागतील कसे? बरोबर आहे ना. जसं बीज कोय म्हणतो आपण नाही का, ज्या आंब्याची कोय तसं ते रोप तसा तो आंबा. तरी पण महाराज मला एकाने प्रश्न केला, आणि तुम्हालाही माहिती आहे, कधी कधी रत्नागिरी हापूस आंब्यामध्ये सुद्धा एखादं आंबट निघतंय. आता कळला का नाही? कधी बरोबर ना बाबा, कधी कधी रत्नागिरी हापूस आंब्यामध्ये त्याच कोईचा, त्याच आंब्याचा, सगळे आंबे गोड, पण हे असं निघतं एखादं त्या पेटीमध्ये. महाराज कळलं का नाही? बस वा. ती चिंच बरी, ती चिंच बरी, पण असा जर आंबा चुकून जर त्याचा रस किंवा थोडा जरी तोंडात गेला तर पहिलं जे चांगलं खाल्लंय येते का नाही बाहेर? होत नाही का तसं? असं का विनोद सोडा? असं का? त्याला एक आपण शेतकरीच आहोत ना, एक उदाहरण देतो. 2 वाक्यातलं उदाहरण आहे. कधी कधी चिंचाच्या झाडावर किंवा आंब्याच्या झाडावर दुसरं झाड येतं मधी, त्याचं नाव घेत नाही मी. बरोबर आहे ना? त्याला काय म्हणतात ते कीर्तन झाल्यावर तुम्हाला मी सांगतो. हो, विचारतात ना प्रश्न. मला एकाने प्रश्न केला, अहो म्हणले विठ्ठल पंत रुक्मिणी आई साहेबांच्या पोटी ज्ञानेश्वर महाराज, बोलोबा कनकाईंच्या पोटी जगद्गुरु तुकोबराय, शहाजी राजे आणि जिजाऊ आई साहेब यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज. पण आता तो पण ऐका, हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हाद कसे?
तुम्हालाही समजलं पाहिजे ना. हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हाद कसे एवढं सांगतो आणि आपण भजन घेऊ डायरेक्ट. आणि बरोबर आहे ना, हिरण्यकश्यपू काय आस्तिक होता का? आस्तिक होता? मला चरित्र नाही सांगायचं पूर्ण. नाम घेऊन येदी नारायणाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. विठाला विठाला महत्वाचा विषय सांगायचा, इकडे लक्ष द्या. नाम घेऊन येते नारायणाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. पण घरातच भक्त निघाला, त्याचं नाव काय? भक्त प्रल्हाद. हो, असं का? त्याचं उत्तरच देतो डायरेक्ट महाराज. आई भक्त प्रल्हादाची कोणती? कयादू. अभ्यास करून बोलतोय मी, अजून अभ्यास चालूच आहे. हो महाराज, 12-12 1-1 वाजेपर्यंत मी अभ्यास करतोय. रात्रंदिवस चालूच आहे. एखादा म्हणलं कशाला करता अभ्यास, काय करायचंय? म्हणलं तसं नाही. जन्मोजन्मी अभ्यास संपत नाही, त्याचं नाव अभ्यास. कयादू माता बरं का. भक्त प्रल्हादाची माता कोण? कयादू. आणि पिता कोण? हिरण्यकश्यपू. विसंगती आहे. नंतर काय करावं त्याची भूमिका सांगतो, त्याचं उत्तर देतोय मी. इंद्राला राग आला बाबा, आणि कयादू मातेच्या उदरामध्ये भक्त प्रल्हाद असताना कयादू मातेला पळवून घेऊन जाऊ लागला. कोण? इंद्र. तिथं काम केलं कोणी? नारद मुनींनी. सोडवलं. सोडवून आता कुठं द्यावं? परत तिकडं पाठव तर ते हिरण्यकश्यपू. बरं, वर जाऊ द्यावं तर ते इंद्र. आता इंद्राचं सगळे म्हणजे त्याच्या काही लक्षणं, त्याचे काही सिद्धांत मी तुम्हाला सांगत नाही. फक्त एक ओळी सांगतो, पुण्याची पावटी सरे. तो का म्हणे जाती पुण्यक्षय अधोगत. आणलं नारद मुनींनी बरं का आपल्या आश्रमामध्ये. म्हणून घरामध्ये देवघर असणं महत्वाचं आहे. घरामध्ये नात असेल, नातू असेल, त्यांना संस्कार लावण्याकरता घरी आजी आजोबा पाहिजे. लक्षात घ्या बाबा. बरं, मी वेगळं सांगत नाही, तुम्हाला इमोशनल करत नाही. याची कारण सांगतोय आणि सहज चिंतन आहे. हो, कुठं? नारद मुनींच्या आश्रमामध्ये. साधूची संगत पाहिजेच, संताची संगत पाहिजेच. आमच्या माता भगिनी शेजारी पाजारी एकमेकाला बोलत असताना चांगली जी आहे, म्हणजे जी आता चांगली याचा अर्थ समजून घ्या, मैत्री करायची तिच्याशी. नाही तर तुझ्या घरात काय आणि माझ्या घरात काय, तसलं नाही. अहो काय संस्कार लावले कयादू मातेने, म्हणजे नाही म्हणलं तरी थोडा संबंध संस्काराचा आलाच. बाबा अभ्यास करून सांगतो मी तुम्हाला. चला पुढे जाऊ. नारद मुनींच्या आश्रमामध्ये कयादू मातेला नारद मुनींनी आपल्या आश्रमात ठेवलं. आता संतांच्या संगतीत, संतांच्या आश्रमामध्ये, साधूच्या आश्रमामध्ये काही गाणी होणार आहेत का? एवढंच बोलतो बरं. अहो ते राम नाम होईल श्रवण, घडेर भोजन उच्चिष्टाचे. अहो काय नामस्मरण चालायचं. नारायण 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 नारायण
तुम्हाला आम्ही टाळ्या वाजवतो. कुणाचा खर्च लागतो, कुणाचा उत्तम. खरंच बा, बरं वाटलं. हेच कीर्तन आहे, दुसरं काय कीर्तन आहे? दुसरं काय कीर्तन आहे? त्याला कीर्तन म्हणतात. बरं वाटलं का नाही? काय गोड भजन आहे. अहो सांगतो ना मी तुम्हाला, भक्त प्रल्हाद अवतरित झाले या भजनाचे संस्कार. म्हणून तुका म्हणे येते भजन प्रमाण. मला तर भजनच आवडतं बरं का. वारीच्या वाटेने कसला इकोन, कसला घेन, कसलं काय, कसलं ट्रबल फबल, आपलं भजन करायचं चालायचं दिंडीमध्ये, नाही का बाबा. नारायण 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 दिन दिन दा दिन ट्रक दिन धागे ट्रक. असं पण आहे. असो, हे संस्कार आहेत. बरं, लावा संस्कार. ही लेकरं जी आहेत ना, लहान लहान मुलं, जाता जाता सांगतो मी तुम्हाला, त्यांना घडवण्याची जबाबदारी आपली आहे. बरं का, घडवण्याची जबाबदारी आपली आहे. ही मुलं, म्हणून मी त्यांच्याकडे पाहतोय बरं का. या मुलांचे शिक्षक कोण आहे? वा, बरं का. आणि तुम्हाला हे का सांगतोय, स्तुती नाही करत. ऐन दिवाळीच्या पिरियडमध्ये घरदार सोडून, बाबा बरोबर आहे ना, नाही म्हटलं तरी, अरे आपली आई सोडून, आपले वडील सोडून या सप्ताहामध्ये रोज पाऊस येतोय, विक्षेप होतोय. आजच झाला नाही. माझं जीवनच असं आहे महाराज, विक्षेप करणारे थकले पण मी जाग्यावरच आहे. एवढी मुलं महाराज. खरंच मी स्तुती म्हणून नाही करत, मी पण त्यातून गेलेलो आहे. मोठ्या संस्था असतील, पण मोठ्या संस्थेत प्रवेश होण्याकरता या लहान मुलांच्या संस्था होणं ही काळाची गरज नाही, ही आपली गरज आहे. ही आपली गरज आहे. मी नंतर काही पुढे कीर्तनात कुठे योग आला तर सांगेल महाराज. आपल्यालाही बालपणी कुणीतरी आपल्या पाठीवरून हात फिरवला महाराज, आपल्या डोक्यावर कुणीतरी हात ठेवला, आपल्याला कुणीतरी काय येत नसताना भजनात बसवलं, म्हणून आज आपण काय आहेत, उभे आहेत. कोण जाणे या सर्व विद्यार्थ्यातला कुणीतरी कीर्तनकार एक तरी निश्चित होईल. पेरलेलं काही सगळंच वाया जात नाही. थोडा अर्थ समजून घ्या. या वर्षी नाही उगवलं तर पुढल्या वर्षी नाही जरी पेरलं तरी भुईमुग येतो शेतात. याचा अर्थ ते कधीतरी पेरलेलं असते. चला पुढे गोड भजन आहे. नारायण. संस्कार आहेत महाराज, भजनाचे संस्कार. कशा करता बोललो हे? शुद्ध बीजा फळे रसाळ. प्रश्नचा केला होता आपण, नाही का बाबा? चुकलं तर सांगत जा बरं, तसं काय नाही, मला मान्य आहे. हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हाद कसे, याचं उत्तर दिलेलं आहे नारद महर्षींनी मातेच्या पवित्र उदरामध्ये असताना लावलेले नाम संकीर्तनाचे संस्कार. त्याचं उत्तर दिलं. अपवाद म्हणू याला व्याकरणाच्या भाषेत, संस्कृतच्या भाषेत. आणि म्हणून हिरण्यकश्यपूच्या पोटी काय, भक्त प्रल्हाद. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मग आता फळे रसाळ गोमटी कशी, याचा थोडक्यात अर्थ 10-5 मिनिटांमध्ये सांगतो. फळे रसाळ गोमटी म्हणजे कसं? पहिलं फळ रसाळ म्हणून जर कोणता असेल तर दुसरं चरण मुखी अमृताची वाणी.
बाबाचीच कृपा आहे. वा 2 वर्ष होतो बाबाकडे मी. वा वा वा. खरंच बरं माझं भाग्य आहे. मी स्तुती करतो असं नाही. माझ्या आता तुम्हाला थोडंफार माझी माहिती असेलच समजा. चांगला गुरु मिळायला स्वतःची सुद्धा पुण्य यायला लागते. मी ओवी सांगतो पुढे चलतो. आईशी कर्मसाम्य दशा कर्म साम्य दशा जेत होय मग श्री गुरु आपैसा. काय गोड चाल म्हटली बरं. वास्तविक पाहता यमन राग मारुबियाग राग उत्तरार्धात रंगत नाही पण तुम्ही रंगवून दाखवला. मुखी अमृताची वाणी चला अर्थ सांगतो. मुखी अमृताची वाणी कळला की अमृतासारखी वाणी. आणि वाणी उरलंय आहे बरं का. वाणी म्हणजे बोलणं. तुमच्याकडे का बघून सांगतो त्याचं कारण आहे हे नीट पाहिजे. सुनाला मुलीसारखं वागवता आलं पाहिजे आणि सुननी सुद्धा सासूला आईसारखं वागवलं पाहिजे. टाळी एका हाताने वाजत नाही. बिघडतंय कुठं इथं. बरोबर आहे ना. बिघडतंय कुठं इथं. मुखी अमृताची वाणी. साचा आणि मवाळ मितले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बरोबर आहे ना. ओवी परत सांगू का. तैसे साचा आणि मवाळ. काय अडचण आहे का काय. असं का. बरोबर द्या मग काय असेल. बरं जाऊ दे इकडं बघतो. घ्या उरकून तिकडं. साचा आणि मवाळ मितले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आता हे जे मी सांगितलं ते मी गुढीत सांगायला पाहिजे ना. प्रेमाने सांगायला पाहिजे. जाऊ द्या एक प्रमाण सांगू आपण पुढे जाऊ. एक बोल सुस्पष्ट बोलावा वाचे हरी हरी म्हणावा. संत समागमू धरावा तेने ब्रह्मानंद होया गवा गा. एक बोल सुस्पष्ट बोलावा. आता चाल म्हणायला वेळ नाही. मधुरावानी ओठी तुका म्हणे वाव बोलण्यावर सगळे बर का. आणि त्याचा सुद्धा अभ्यास आहे. कसं बोलायचं आणि कसं बोलायचं. जा बरं तू तिकडं. जा बरं जा तिकडं. जा 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 तिकडं. का डिस्टर्ब करतो. जाऊ ते बंद कर. जा तिकडं. हो विठाला थोडंच राहिले. आपला विषय काय चालला होता. कसं बोलायचं कसं बोलायचं नाही. गोड बोललं पाहिजे पण मोह में रामावर बगल में चोरी असं गोड बोलणं नको. वरून गोड बोलायचं आणि आतून कपट ठेवायचं तसं नको. काहींचं बोलणं वरून एक आणि आतून एक. काहींचं बोलणं आतून एक आणि वरून एक. काहींचं वरून एक आतून एक. काहींचं आतून एक वरून एक. काहींचं वरून पण तेच आणि आतून पण तेच. जाऊ दे आता कशाला जास्त बोलू. हो महाभारत घडलं. हो एकच वाक्य बोलली द्रौपदी माहितीये तुम्हाला. आंधे का पुत्र अंधा है. इंद्रप्रस्थ पाहायला गेले हे सगळे दुर्योधन दुःशासन वगैरे. आता ते भगवंताच्या कृपेने असं बनवलं होतं जिथं भूमी दिसायची तिथं असायचं पाणी. जिथं पाणी दिसायचं तिथं असायची भूमी. आणि अहंकारी माणसं नीट चालत नाहीत. आमचे बुवा सांगायचे बरं. ती नीट नाही चालणार. ती नीट बघणार सुद्धा नाहीत. तेवढं मला सांगायचं नाही. ते धपा धपाच. आता त्या दुर्योधनाला काय कळतंय. जिथं भूमी दिसायची तिथं असायचं पाणी. याच्या काही लक्षात आहे ना. थाप दिशी पाण्यात पडला. तुम्ही मला एक सांगा. पडणारा माणूस पहिलं कुठं पाहतो. किती लागलं हे नाही पायात असं. अहो लहान लेकरू आहे तुमचं. लहान मुलगा वर्षाचं 2 वर्षाचं अंगणात खेळत असन चालत असन. ते जर पडलं आणि कुणी नाही पाहिलं ते रडत नाही. उद्या अनुभव घ्या. हा
आणि त्याला जर कोणी पाहिलं तर भोकाड पसरल्याशिवाय. दुर्योधनाने इकडं तिकडं पाहिलं. आता त्याचेच भाऊ 99 नागच होते दुःशासना सहित. आता त्यांना माहिती होतं हे आडदांडे आडमुठे, याच्या कुठं नादी लागाव, गप बसले असे न पाहिल्यासारखं केले. पण गॅलरीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि द्रौपदी होती. हसली द्रौपदी. आणि कुठं हसायचं कुठं हसू नये हे सुद्धा कळलं पाहिजे. भजनी विक्षेप तेची पै मरण. हसली द्रौपदी. आता त्याची कारण आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने खुणवलं, हळू नको हसू, मोठ्याने हस. का तर तिचं हसणं कुणाला ऐकू जावं? दुर्योधनाला. मोठ्याने हस, मोठ्याने हस. हसायला लागली. बरं हसून थांबली नाही. बोलता बोलता बोलली, अंधे का पुत्र अंधा है. तेवढंच ध्यानात ठेवलं. पुढं काय झालं तुम्हाला माहितीये. भर सभेमध्ये द्रौपदी वस्त्रहरण झालं. द्रौपदी बोलू लागली तेव्हा दुर्योधनाने आठवण करून दिली, अंधे का पुत्र अंधा है तो क्या प्रॉब्लेम है. विठाला विठा बरोबर आहे ना. जाऊ पुढे. मुखी अमृताची म्हणून अमृतासारखं बोलायचं, कसं बोलायचं, कसं बोलू नये, कसं बोलावं हा वेगळा विषय. संतांचं जे बोलणं आहे, फळ जे आहे ते मुखी अमृताची वाणी. देह देवाचे कारणी, संपूर्ण देहाचा वेच केवळ परमार्थामध्ये, केवळ समाज उद्धारामध्ये सत्कारणी. बरं का. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. मुखी अमृताची वाणी. देह देवाचे कारणी. पुढे चला. सर्वांग निर्मळ. तिसरं चरण. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. सर्वांग याचा अर्थ सांगतो आत आणि बाहेर. आता बाहेर म्हणजे स्थूल शरीर आणि आत म्हणजे सूक्ष्म शरीर. थोडक्यामध्ये अर्थ त्याचा. आता तसा जर विचार केला तर हे शरीर कसं आहे, काय आहे, 2 श्लोक सांगतो 13व्या अध्यायामधले. महाभूताने अहंकारो बुद्धिरव्यक्तमेवच इंद्रियाणि तशेकंच पंचेंद्रिय गोचरः इच्छा द्वेष सुखम दुःखम संगात चेतना धृती एतत् क्षेत्रम समासेन सविकारम उदाहरतम. बरोबर आहे. नसून तर बघा उद्या तुम्ही. त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी असं हे शरीर बनलं, कसं बनलं, काय बनलं. मग प्रश्न आहे बरं का. तुकोबरांची काया वैकुंठ गमन करीत असताना कीर्तनामध्ये ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. लक्षात घ्या. शरीर जरी नाशवा नासलं तरी हे शरीर सुद्धा ब्रह्मीभूत होत नाही, झालेलं आहे. उदाहरणाकरता सांगतो. तुकोबराय भामचंद्र डोंगर, घोराडा डोंगर, भंडारा डोंगर आईसाहेबांना सांगितलं, म्हणजे आपल्या आईसाहेबांना, अगं मला शोधण्याचा सोपा उपाय सांगतो. रस्त्याला कान लावायचे आणि ज्या रस्त्यातून विठ्ठल विठ्ठल नामाचा ध्वनी निघेल समजायचं त्या रस्त्याने मी त्या डोंगरावर गेलो. आता पाय मला इथे यायचे. पाय स्थूल शरीर आहे का सूक्ष्म शरीर आहे? हा. बरं पंढरपूरचं उदाहरण घ्या, जवळ आहे. कोणाच्या कोणत्या गौऱ्या हे तपासण्याकरता त्या गौऱ्याला चरित्र तुम्हाला माहिती. आणि ज्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल नामाचा ध्वनी निघेल समजायचं ती गौरी कोणाची, जनाबाईची. मग गौऱ्या थापणारा काय? हात, स्थूल शरीर. कशा करता बोललोय? सर्वांग निर्मळ. का आपण संतांच्या पाया पडतो? बरोबर आहे ना. त्याचं कारण आहे ना. का आपण साधूच्या पाया पडतो? का आपण वारकऱ्याच्या पाया पडतो? वाखरीला गेल्यानंतर काही लोकांना जर वारकऱ्यांचं दर्शन नाही घेता आलं तर रस्त्यातली माती कपाळाला लावतात. बरोबर आहे ना. लावतात का नाही? का? त्याचं उत्तर इथं दिलेलं आहे. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. दूध सूक्ष्म शरीराचा अर्थ दिलेला आहे. चित्त जैसे गंगाजळ. गंगा जशी पवित्र आहे तसं चित्त. आता कसं याचा अर्थ सांगावा लागेल. एका प्रमाणात सांगतो. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. असू द्या एखादा शब्द आपल्याला कडू वाटेल पण चित्तात शुद्धता असेल आणि आपल्या जीवनाचा त्या शब्दाने उद्धार होत असेल तर सहन करा.
जाता जाता मी सांगतो, गोड बोलणारी माणसं जगात पुष्कळ आहे, पण हिताचं सांगणारी माणसं कमी आहे. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ आणि फळे रसाळ गोमटी. जसा ह्याची थोरं भक्ती आवडते देवा, त्याचा मी तुम्हाला संबंध सांगितला शब्दाचा त्या प्रमाणाचा, तसं याही अभंगाचं सांगतो सेवा समाप्त करतो. दोन्ही भजनं मिळून बरोबर घेऊ. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, बर का. मुख्य अमृताची वाणी का शुद्ध बीजा पोटी. घ्या लक्षात आता. हा, देह देवाचे कारणी, कारण शुद्ध बीजापोटी. येते लक्षात. सर्वांग निर्मळ कारण शुद्ध बीजापोटी. चित्त जैसे गंगाजळ कारण शुद्ध बीजापोटी. आणि त्यांच्या दर्शनाने काय होतं, काय फलश्रुती आहे शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे जाती तुका म्हणे, अर्थ कळला पाहिजे ना. तुका म्हणे जाती, काय जाती, ताप जाती. आणि अंतिम साध्य दर्शने विश्रांती. विश्रांती पावलो सांभाळा तरी, वाढले अंतरी विश्रांतीची गरज आहे. विश्राम्यंती यथा सुखम विद्यारण्य स्वामी पंचदशी मध्ये सांगतात. आज इथून तिथून शेवटचा सिद्धांत आहे. प्रत्येकाला जी गरज आहे ती विश्रांतीची गरज आहे. अजून पुढे जाऊन सांगतो, शारीरिक विश्रांतीपेक्षा मानसिक विश्रांती महत्वाची आहे. बरोबर आहे ना. आपण म्हणतो किती कष्ट झाले तरी चालेल, पण मनाला त्रास नको. बरोबर आहे ना. मन समाधानात पाहिजे. मानसिक विश्रांती आणि विश्रांतीचे स्थान संताचे माय. अशी विश्रांती संताशिवाय कुणी देऊ शकत नाही. म्हणून तुका म्हणे जाती, ताप आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक वगैरे थोडक्यामध्ये सांगितलं. तापदर्शने विश्रांती का, त्याचं कारण शुद्ध बीजा पोटी. विठोबार कुमार सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. तुका म्हणे जाती, तापदर्शने विश्रांती. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे. असा गोड अभंग. बरोबर आहे ना. कीर्तन केव्हा सुरू झालं तुम्हाला माहिती आहे, आणि केव्हा समाप्त होते हेही तुम्हाला माहिती आहे. माझी तर प्रत्येकाला विनंती अशी आहे, कुठून काय काय सांगितलं याचा सर्वे रोज प्रत्येक श्रोत्यांनी केला पाहिजे. ठीक आहे, एखाद्याच्या प्रमाण पाठ नसेल, श्लोक पाठ नसेल, पण विषय कुठून कुठे चालला हे सगळ्यालाच कळते. बरोबर आहे ना. शुद्ध बीज कसं, फळ कसं, रसाळ गोमटी कसे, मुख्य सगळं सगळं आथपासून इथपर्यंत. हो,
असे स्वर पाहिजे की हृदयाला भिडले पाहिजे. हो, असं व्याख्यान पाहिजे, ऐसी अक्षरे रसिके मिळविला. हा, आणि असा श्रोता पाहिजे. आता तसे नाही होणार, पण आणि एक प्रेमाने सांगतोय बरं, हात जोडून, जी उणीव आहे ती दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझ्यापासून तुमच्यापासून सगळ्यांनीच प्रगती करायची असेल तर आपापल्या शोधून पाहावे. असा हा कीर्तनाचा आनंद आपल्या या खुडूस गावी मला फोन केला. बरं का, म्हणले महाराज या कीर्तनाला. म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही. मला वाटलं नव्हतं एवढे चांगले मृदंगवादक असतील म्हणून. खरंच म्हणजे खरं बोलतो, एवढे चांगले गाणारे असतील बाबा. कारण खरंच बरं का, जे नियोजन करणारे आहेत त्यांना वंदन करतो. सप्ताहाचं जे एवढं खरंच सांप्रदायिक हो, त्याच्यामध्ये सगळं आलं. आणि असे ऐकणारे नाही खरंच. आणि आपणही आता पुढे गेलं पाहिजे ना. कवर त्याच गोष्टी नरदेव दुर्लभ जाणार काही काही, म्हणजे तिथे मी तिरस्कार करीत नाही, पण कवर ऐकायचं. म्हणजे याचा वेगळा अर्थ नका घेऊ बाबा. मग आपल्या संतांचं वाङ्मय खूप मोठं आहे. ते समाजापर्यंत पोचवण्याची जबाबदारी आमची जेवढी आहे तेवढीच सप्ताहाचं नियोजन करणारे जे असतील त्यांची पण आहे. एखादा शब्द आपल्याला मनाला नाही पटला तरी चालेल, पण समाजाचा उद्धार होत असेल तर ते स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून असा गोड कीर्तनाचा आनंद. आणि शूटिंग करणारे ओम साई यूट्यूब चैतन्य मोहिते पाटील ते कीर्तनाकरता इथं आले. बरं, हे कीर्तन पोचवण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे कीर्तन जाणार आहे बरं का, 2-3 दिवसात. मी का बोलतो याचं कारण आहे. कोणत्या वाक्याने कोणत्या शब्दाने कोणाचा उद्धार होईल हे सांगता येत नाही. आणि न जाणो माऊलींच्या कृपेने, पांडुरंगाच्या कृपेने हे या खुडूस गावाचा त्याच्यामध्ये सहभाग निश्चितच होईल. असं हे कीर्तन आहे, असं या अभंगाचं काय चिंतन आहे. किती करमणूक झाली असू द्या, करमणूक पाहिजे. किती करमणूक झाली याच्यापेक्षा कुठे आपलं मत परिवर्तित झालं, काल काय झालं सोडा, सकाळी काय झालं सोडा, आता इथून पुढे काय करायचंय ते लक्षात ठेवायचं आहे. मराठी पाऊल पडती पुढे, असं पुढे जायचंय. मी जातीवाचक नाही बोलत, पण लक्षात घ्या. दिवाळी तर झालेली आहे, पण माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो, उदंड आयु आरोग्य संपदा ऐश्वर्य सर्वांना लाभावं. आणि नुसतं लाभून उपयोग नाही, त्यामध्ये सत्कर्म घडावं, परमार्थ घडावा, कीर्तन भजन घडावं अशी प्रार्थना करतो. तरी पण मला एकाने प्रश्न केला, तुमच्या म्हणण्याने काय होणार आहे? त्याचं उत्तर देतो. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना विठाला जय जय तुकाराम तुकाराम.